हॅलो हाय फ्रेंड्स, यावर्षी आम्ही ठरवलं होतं की ही ॲनिव्हर्सरी खास आमच्या कुटुंबासोबत साजरी करायची. म्हणून काय बॅग्स पॅक झाले आणि आमची स्वारी निघाली महाडच्या दिशेने. खरं सांगायचं तर मी खूप एक्सायटेड होते, कारण माझ्या हस्बंडसाठी मी एक छानसं सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि लकी मी ते अगदी त्याच दिवशी मला मिळाले. जेव्हा मी त्याला सरप्राईज दिलं तो एवढा खुश आणि आनंदी झाला, हे पाहून माझाही दिवस मात्र खास बनला. खरं तर नेहमी म्हणतात ना, हस्बंडनेच वाईफला गिफ्ट द्यायचं, पण मला वाटतं वाईफनेही हस्बंडला गिफ्ट द्यायलाच हवं. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग पुढे आमची जर्नी सुरूच होती. वाटेत रामवाडीला थांबून मस्त झुणका भाकरी आणि भजीवर ताव मारला. झुणका भाकरी स्पेशालिटी आहे हा बरं. खूप वेळ ड्राईव्ह केल्यामुळे रोहन खूप थकला होता. मग काय स्टेअरिंग घेतली मी माझ्या हातात. ड्राईव्ह करत असताना आम्ही दोघांनी सनसेटचे मोमेंट्स एन्जॉय केले. वी बोथ आर सनसेट लवर्स. त्यासोबत रोहनची सुंदर अशी प्लेलिस्ट आणि आमच्या खूप साऱ्या गप्पा आणि थोडीशी मस्करी. रोहन तर चान्स शोधत असतो माझी मस्करी करायला. जर्नी कंप्लीट करून आम्ही पोचलो महाडला, म्हणजेच आमच्या घरी. फटाफट तयार होऊन आमच्या पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही आमची सेकंड मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमची ही छोटीशी ॲनिव्हर्सरी जर्नी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. या आठवणींसोबत आजचा व्लॉग इथेच संपतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमचे फोटोज एन्जॉय करा. बाय.